तर आझाद मैदान कमी पडले म्हणून मराठा बांधव आता मंत्रालय परिसरात देखील पाहायला मिळते। ही दृश्य आपण थेट पाहतोय। साम फिंगर मराठा कार्यकर्ते मंत्रालय परिसरात पोहोचलेत। एकीकडे आझाद मैदानाची कॅपॅसिटी बघायला गेलात तर 5000च्या वर कार्यकर्ते तिथे बसलेले आहेत, ठाण बांधून बसलेले आहेत। तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानक परिसरात देखील सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर आणि बीएमसीच्या बाहेर हा जल्लोष बघायला मिळतोय, भगवमय वातावरण बघायला मिळते। सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलक एकवटले आहेत, एल्गार पुकारलेला आहे। जिकडे तिकडे फक्त शान दिसते ती मराठी बांधवांचीच बघायला मिळते। मंत्रालय परिसर असेल, बीएमसीच्या बाहेरची हे दृश्य पाहतोय, तसंच रेल्वे स्टेशन परिसरात असेल, सगळीकडे केवळ भगवमय वातावरण बघायला मिळते। मराठा आंदोलकांची ही मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांची देखील दमछाक झालेली आहे। या संपूर्ण गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली आहे। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या मंत्रालय परिसरात आपल्याशी बातचीत करतात। गणेश, सध्या मंत्रालय परिसराची काय स्थिती आहे? कारण आपण पाहतोय मुंबईमध्ये मराठ्यांनी एल्गार पुकारलाय, सीएसएमटी रेल्वे स्थानक असेल, आझाद मैदान असेल आणि सध्या आपण मंत्रालयाबाहेर देखील ही दृश्य पाहतोय। काय स्थिती आहे? नक्कीच जर बघितलं असेल तर मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच खरं तर आझाद मैदान आणि सीएसटी परिसरामध्ये खरं तर सगळे मराठा बांधव आहेत ते त्या ठिकाणी होते। मात्र आता हे मराठा बांधव आहेत ते नरिमन पॉइंट मंत्रालय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।